गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळवायचे तर यासाठी व्हिडिओ क्रमांक पहिला बघा। पहिलं जे उदाहरण आपण घेतोय मित्रांनो तर ते आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणे या प्रकरणातील आणि हे जे उदाहरण आहे तर हे आहे सूत्राचा उपयोग करून सोडवा अर्थात सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल बाय युजिंग फॉर्म्युला। 3 गुणांचं एक्झाम्पल असणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ जो आहे तर तो स्किप न करताना शेवटपर्यंत बघा कारण आपल्याला इयत्ता 10वी बोर्ड एग्जाम मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे। सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल बाय युजिंग फॉर्म्युला आपल्याकडे जी मेथड असते सूत्र पद्धत तर त्याचा यूज करायचा आपल्याला। तर सोल्युशन म्हणजेच उकल असा शब्द मराठी मीडियम वाल्यांनी मांडायचा आहे। सुरुवातीला तर आपल्याला याची तुलना करायची वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी म्हणजे स्टँडर्ड फॉर्मशी। मग आता कंपेअर विथ स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन वी गेट हियर व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू 1 बिकॉज x चा स्क्वेअर जो आहे तर त्याच्यासोबत आपल्याला कोएफिशिएंट दिलेला नाहीये म्हणून 1 पकडायचा आहे आपल्याला। नंतर व्हॅल्यू ऑफ b मीन्स काय तर x च्या सोबतचा जो कोएफिशिएंट आहे म्हणजे वर्गाच्या सोबतचा जो असतो तर त्याला आपण a म्हणत असतो। मधला जो असतो तर तो आहे b वाला ओके आणि त्यानंतर जो c आहे तर या c ला आपण म्हणणार आहोत 5। तर ज्यावेळेस आपण फॉर्म्युलाने एखादा एक्झाम्पल सॉल्व करत असतो तर त्यावेळेस आपल्याला a b c च्या ज्या किमती आहेत तर त्या घ्याव्या लागतात। पुढची स्टेप काय करायची आपल्याला तर सूत्राचा उपयोग करायचा आहे तर बाय युजिंग फॉर्म्युला। आता नक्कीच जे मराठी मीडियम वाले आहेत तर त्यांना कळलं असेल की सूत्राचा उपयोग करून असं एक वाक्य मांडायचं आहे तुम्हाला। बघा नेक्स्ट स्टेप काय होणार आपली तर जे व्हेरिएबल आहे तर x इज व्हेरिएबल हियर या ठिकाणी x हे चल आहे तर त्यामुळे आपण x ची किंमत काढतोय। जे सूत्र आपल्याकडे दिलेलं आहे तर ते आहे वजा b प्लस मायनस रूट मध्ये आपल्याकडे आहे b स्क्वेअर मायनस 4ac आणि अपॉन मध्ये आपल्याकडे आहे 2a ओके। तर हे आहे सूत्र की जे आपण सॉल्व करण्यासाठी वापरतो। x इज इक्वल टू यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूया। 3 मार्काचं एक्झाम्पल आहे बोर्डवर थोडं फोकस करा खूप सोपं आहे। नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। ही मायनस साइन जी आहे तर ती ॲज इट इज घेतोय मी। आता b ची जी व्हॅल्यू आहे तर ती आहे 6 तर 6 टाकतोय प्लस मायनस तर ही फॉर्म्युला मधली साइन आहे प्लस मायनस आपण आपल्या मनाने घेतलेली नाहीये हे लक्षात ठेवायचं आहे। नंतर रूट मध्ये म्हणजे वर्गमूळामध्ये काय येणार तर b चा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर तर 6 चा वर्ग नंतर मायनस ची साइन फॉर्म्युला मधली नंतर आहे 4 नंतर a आणि c समोर आपल्याकडे आहे वरती तर त्यामुळे 2 ब्रॅकेट करून घेतले a ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू। कळू शकतं कमेंट बॉक्स मध्ये सांगा की a ची व्हॅल्यू किती आणि c ची व्हॅल्यू किती आणि आपण ती घेतलेली सुद्धा आहे। आपण डिनॉमिनेटर मध्ये काय येणार तर 2 * a ची व्हॅल्यू मीन्स किती 1 ओके। नेक्स्ट स्टेप काय राहणार आपली तर याला आपल्याला सॉल्व करायचं। देअरफॉर ची साइन x इज इक्वल टू आता जी मायनस साइन आहे 6 च्या सोबत तर ती फॉर्म्युला मधली आहे 6 हा प्लस होता यामध्ये कोणताही नंबर मायनस नाहीये तर हे लक्षात घ्या ही फक्त फॉर्म्युला मधली साइन आहे। नंतर काय करणार आपण तर प्लस मायनस आता रूट मध्ये आपल्याला काय करायचंय बघा 6 चा स्क्वेअर मीन्स 6 चा वर्ग 6 6 36 होणार आहे। मग आता हे येणार 36 मायनस आता हे 4 1 4 4 5 20 अपॉन मध्ये बे 1 बे ओके। आता याला सॉल्व करायचं आपल्याला खूप सोपं आहे सॉल्व करणं। वी गेट हियर x इज इक्वल टू देअरफॉर द्यायचंच देअरफॉर विसरायचं नाही x इज इक्वल टू -6 वरती आहेतच न्यूमरेटर मध्ये ओके प्लस मायनस ची साइन। आता नेक्स्ट या ब्रॅकेट या रूट मध्ये काय राहिलं 36 मधून 20 वजा केले आपल्याला आन्सर मिळते 16 मांडूया आणि अपॉन मध्ये किती आहे तर 2 कारण 2 चा 1 चा गुणाकार बे का बे हो झाला होता ओके। याला कसं सॉल्व करायचं हा जो रूट वाला नंबर आहे याकडे फोकस करा। रूट 16 आहेत 16 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे कितीचा वर्ग येतो तर 4 चा। मग आपण काय करणार तर x इज इक्वल टू देअरफॉर x इज इक्वल टू सुरुवातीला आहेत -6 नंतर प्लस मायनस हा जो नंबर आहे हा 4 चा स्क्वेअर आहे त्यामुळे मी 4 मांडलाय ओके कारण 4 चा वर्ग किती होतोय 16 होतोय 4 चौका 16 नंतर अपॉन मध्ये किती तर 2 मांडलाय। देअरफॉर x इज इक्वल टू आता बघा या नंतरच्या स्टेप थोड्या महत्त्वाच्या आहे। या ठिकाणी एक प्लस साइन आहे एक मायनस साइन आहे तर त्यामुळं आपल्याला एकदम मध्ये प्लस साइन लावायची 2 नंबरच्या मध्ये और मध्ये एकदा आपल्याला मायनस साइन घ्यायची 2 नंबरच्या मध्ये ओके। आता हे कसं लिहायचंय बघा एक प्लस साइन घेतली मी आणि दुसऱ्या वेळेस मायनस साइन घेतली। आता हे -6 तर अगोदरचे आहेतच याच्यासोबत राहिले 4 लिहायचे तर ही आपली फर्स्ट या साईडची स्टेप झाली। त्या साईडला काय मिळणार तर -6 तर आहेतच आणि समोर काय लिहायचे तर 4 लिहायचे। हे 2 वेळेस का आलं तुम्हाला समजलं का मध्ये 2 साइन आहेत एक आहे प्लस आणि एक आहे मायनस तर त्यामुळे एकदा होणार आहे प्लस आणि एकदा होणार मायनस। नेक्स्ट स्टेप काय होणार तर ज्यावेळेस वेगवेगळी चिन्ह असतात तर त्यावेळेस आपण करत असतो सबट्रॅक्शन। मग आता 6 आणि 4 यांचं जर सबट्रॅक्शन केलं आपण तर 2 आलं आणि 6 हा ग्रेटर नंबर आहे तर त्यामुळे त्याची साइन आपण दिली अपॉन मध्ये किती आले तर 2 आले
और x इज इक्वल टू, आता सेम साईन आहेत, सेम साईन म्हणजे होत असते ॲडिशन, ॲडिशन जर केली तर ही -10 ॲडिशन आली, अपॉनमध्ये 2 आले. मग नेक्स्ट स्टेप जर याला सॉल्व केला आपण तर बे एक बे म्हणजे -1 आन्सर आलंय, म्हणजे x इज इक्वल टू -1 ब्रॅकेट करायचं, बोर्ड एक्झाममध्ये हे दिसायला पाहिजे व्यवस्थित. और x इज इक्वल टू हे आलं -5. कसं -5 आलं तर आपण 2 न भाग दिलाय, कशाला तर -10 ला. ओके, तर हे होतं एक्झाम्पल नंबर फर्स्ट की जे आपण सूत्राचा उपयोग करून बाय युजिंग फॉर्म्युला सॉल्व केलं. बघूया अजून सेकंड नंबरचे जे एक्झाम्पल आहे तर ते सुद्धा आपल्याकडे, बट याचा एकदा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी हे मदत होईल आणि आपण बोर्ड एक्झाममध्ये पैकीच्या पैकी जे आपल्याला मार्क्स मिळवायचे तर त्यासाठी नक्कीच आपल्याला मदत होईल. आणि तसंही आपल्या चॅनलवर आता इयत्ता 5वी पासून तर 12वी पर्यंत क्लासेस आपण सुरू करतोय, तर त्यामुळे मित्रांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका, शाळेच्या ग्रुपवर शेअर करा, फेसबुकला शेअर करा. ओके, आता बघा सेकंड नंबरचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला सेकंड नंबरचं, तर हे आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व करायचं, म्हणजे याला अवयव पाडायचे या एक्झाम्पलचे. क्वाड्रॅटिक इक्वेशन इयत्ता 10वी गणित, म्हणजे जे आपलं 10वीचं मॅथमॅटिक्सचं सेकंड नंबरचं चॅप्टर आहे वर्ग समीकरणे, तर त्यातील हे उदाहरणे बघा. √x², ओके, नंतर +7x +5√2 आणि इज इक्वल टू आहे 0. ओके, जसं आपण अगोदर ABCच्या व्हॅल्यूज मांडल्या तर तशा या एक्झाम्पलमध्ये ABCच्या व्हॅल्यू आपल्याला लिहायच्या नाहीत, आपल्याला हे फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व करायचं आहे. तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये काय वाक्य असणार की सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल बाय युझिंग फॅक्टरायझेशन मेथड, खालील उदाहरण जे आहे तर ते अवयव पद्धतीनं सोडवा. ओके, नेक्स्ट स्टेप काय करायची बघा, आपल्याला ABCच्या किमती तर घेणार नाही आपण, मग आता सोल्युशन मीन्स उकल एक्झाम्पल ॲज इट इज बोर्ड एक्झामच्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला मांडायचे. मग आता समजा हे मांडलंय आपण √2x², नंतर घेतलाय +7x, नंतर घेतलाय 5√2 आणि समोर टाकलाय 0. आता याला आपल्याला काय करावं लागेल तर एक असा रफ वर्कसाठी आपण एक काय करणार बघा, या √2नं या √2ला मल्टिप्लाय केलं, √2 × √2 म्हणजे या 2नं या 2ला गुणलं तर आपल्याला मिळत आहे √4. ओके, √4 मिळत आहेत आणि √4 जो आहे तर हा परफेक्ट जो 4 आला त्यातला तर तो परफेक्ट स्क्वेअर नंबर, मीन्स काय तर ती एक पूर्ण वर्ग संख्या आपल्याला मिळाली, कोणती 4. तर त्यामुळं मी या ठिकाणी 2 मांडतोय. ओके, हे 2 कुठून आणले बघा, 2 × 2 किती होत आहेत 4 होत आहेत आणि 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, कितीचा वर्ग आहे तो 2चा, कारण 2चा वर्ग 4 होतो, तर त्यामुळे मी या ठिकाणी 2 मांडले. आता हे जे 5 आहेत तर याच्या सोबत येते 5 × 2, मग हे किती मिळाले मला तर 10 मिळाले. तर हे समजलंय का, एकदा नक्की कमेंट बॉक्समध्ये मला टाका, हे जे 10 आले तर हे समजलंय का. ओके, नेक्स्ट स्टेप काय करायची आपल्याला तर आता या 10चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे, म्हणजे 2 नंबर्स आपल्याला असे शोधायचे की ज्यांचा गुणाकार 10 यायला पाहिजे. ओके, मग आता त्यापैकी 2 नंबर जे आहेत तर ते आपल्याला कसे शोधता येतील तर एक होऊ शकतं 10 × 10, बट 10 आणि 1 यांची जर बेरीज केली तर होते 11. मध्ये 11 आहे का नाही, 7 आहेत मध्ये. बरं, 10 आणि 1 यांची वजाबाकी केली तर होते 9. मध्ये 9 आहेत का नाहीत, म्हणजे हे आपलं कॅन्सल झालं. अजून सांगा एखादी पेअर. येस राईट, तुम्ही जो विचार करताय तो अगदी करेक्ट आहे. 5 × 1 5, 5 × 2 10. ओके, आता या दोघांची जर बेरीज केली तर 7 येते, 5 आणि 2 7च होतात. मग आता यामध्ये हा जो नंबर आहे याची जी साईन आहे ही ग्रेटर नंबरला द्या, या ठिकाणी जर मायनस साईन दिली तर चालणार नाही, कारण 5 आणि 2 यांचं सबट्रॅक्शन येईल 3, मध्ये 3 नाही तर त्यामुळे याला करा प्लस. ओके, समजलंय का नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये टाका. नेक्स्ट स्टेप काय करायची बघा, आपल्याला देअरफॉरची साईन द्यायची √2x² प्लस, आता हे जे 7x आहे या 7x ऐवजी आपल्याला हे 2 नंबर मांडायचे, जसं की समजा 5x + 2x यांचं ॲडिशन जे आहे तर ते 7x येत आहे. ओके, लक्षात येत आहे का बघा, 5x 2x जर आपण मिळवलंय तर 7x येत आहेत, नंतर +5√2 आणि समोर काय तर 0, म्हणजे या नंबरला आणि या नंबरला आपण हात लावलेला नाहीये, आपण फक्त मधल्या याचं या ठिकाणी मांडलंय. ओके, नेक्स्ट स्टेप काय करायची बघा, याची आता आपल्याला ग्रुप करायचे. आता ग्रुप मीन्स काय तर हे जे फर्स्ट 2 टर्म्स आहे याला एकत्रित मांडायचं आणि याला एकत्रित असं करायचं. आता यातून आपल्याला कॉमन घ्यायचं आहे. आता कॉमन मीन्स काय तर बघा, समजा आपण यामध्ये x² आहे म्हणजे x × x आहे आणि यात पण x आहे, म्हणजे यातला x आहे यातला x जर आपण कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय मिळालं तर आपल्याकडे राहिला √2. ओके, सोबत काय राहिला तर x प्लस काय राहिला तर 5, एवढं आपल्याला ब्रॅकेटमध्ये राहिलं, कारण x आपण कॉमन घेतलेला आहे. आता बघा नेक्स्ट, आता यामधून नेमकं आपल्याला काय करावं लागेल, ही जी स्टेप आहे तर यामधून आपल्याला नेमकं काय कॉमन काढायचं आहे तर बघा, सुरुवातीला तर प्लसची साईन द्या, नो प्रॉब्लेम, प्लसची साईन द्या. यामधून कॉमन घेण्यासारखं काहीच नाही आहे, जसं इथं x होता x² होता आणि इथं x होता, या ठिकाणी x आहे या ठिकाणी x आहे का तर नाही आहे, बट आपल्याला दोन्ही ब्रॅकेट सेम राहायला पाहिजे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना. तर हे ब्रॅकेट मी समोर मांडून घेतोय.
ओके, हे ब्रॅकेट मी ॲज इट इज मांडलं आहे, समोर 0 सुद्धा दिला आहे. आता इथं असा नंबर आणायचा मला की या नंबरचं आणि या नंबरचं मल्टिप्लिकेशन वरती यायला पाहिजे. पण आता हा 2 आहे, तर या ठिकाणी मी सुद्धा √2 मांडतो. म्हणजे √2 म्हणजे हे होत आहेत 4. लक्षात येत आहे का बघा, √2नं या √2ला मल्टिप्लाय केलं, मला आन्सर मिळालं आहे √4. आणि √4चं जर मी रूट काढलं तर मला आन्सर मिळतं आहे 2. वरती 2 आहेतच. ओके, बट आता प्रॉब्लेम हा आहे समोरचा. समोर जर आपण मल्टिप्लाय केलं तर आन्सर मिळते का? या √2ने याला मल्टिप्लाय करा 5ला, तर यामध्ये मला मिळतात 5√2. म्हणजे हे आन्सर वरती आहेच आपलं. बघा, हे म्हणजे आपण जे मांडलं ते अगदी करेक्ट मांडलं. आता नेक्स्ट स्टेप काय असते आपली, तर जे ब्रॅकेट सेम असतात ते परत कॉमन घ्यायचे. देअरफॉरची साईन मग आता हे √2x + 5. ओके, एका ब्रॅकेटमध्ये. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येणार, तर x + √2. हा कुठला आणला मी x + √2, तर हा वाला x की जो आपण या दोन्ही टर्ममधला कॉमन घेतलेला आहे, हा x प्लस हे √2. ओके, आता या ब्रॅकेट समोर 0, या ब्रॅकेट समोर 0. देअरफॉरची साईन √2x + 5 = 0. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेटच्या समोर मी 0 लावला आहे. ओके, ऑरमध्ये सेकंड ब्रॅकेट x + √2 = 0. आता हे 5 त्या साईडला टाका. मग आता हे √2x. ओके, √2x राहिलेत. नंतर समोर हे जे 5 त्या साईडला टाकले आपण, तर हे झाले -5, कारण हे +5 आहेत. हे जे आहेत हे +5 आहे, त्या साईडला टाकले म्हणजे मायनस झाले. याला सॉल्व्ह करत घेऊ. मग आता हे x = -5 आहेत अगोदरचे. √2 आणि x यांचं मल्टिप्लिकेशन असतं दोन्ही नंबरचं, याच्यामध्ये कोणतीच साईन नाही. मग आता डिनॉमिनेटरमध्ये जाणार √2, म्हणजे यांचा गुणाकार आहे तर तो जाणार भागाकारात. तर हे झालं आपलं फर्स्ट आन्सर. ओके, आता सेकंड आन्सर बघा. ऑरमध्ये x = √2 त्या साईडला टाकला, -√2 या साईडला कोणताच नंबर बाकी नाही राहिला x सोबत, म्हणजे हे आपला आन्सर. नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून महत्त्वाचे 40 पैकी 40 मार्क्स देणारे उदाहरणं घेणार आहोत की जे आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये उपयोगात येतील.